जो गैरसमज करून घेतो तो दोषी असतोच, पण जो गैरसमज झाला आहे हे माहीत असूनही ते दूर करण्याचा प्रयत्न करीत नाही तो तितकाच दोषी असतो. अहो, कपाटात गुरुकुलचे कागदपत्र नाहीयेत. हा? हो. साहेब, माझ्या घरात चोरी झाली आहे, मला तक्रार नोंदवायची. घेतोय तुझी तक्रार. बरं, तुमचा कोणावर संशय? संशय नाही, मला खात्री आहे माझ्या मुलानं तुषारनंच ही चोरी केलेली आहे. तुषार? असं तो मी चांगलाच ओळखून आहे त्याला. अहो, त्याला दारूचं आणि जुगाराचं व्यसन आहे, त्यासाठी त्याला पैसे लागतात. आजवर त्यानं घरात लहान मोठ्या चोऱ्या केल्या, त्याकडे आम्ही दुर्लक्ष केलं. पण आज त्यानं त्याच्या बहिणीच्या लग्नासाठी केलेले दागिने चोरले. इतकंच नाही तर घराची कागदपत्र चोरून ती त्या सावकाराला नेऊन दिली. त्याच्यामुळे आज त्याच्या बहिणीचं लग्न मोडलं, आपलंच घर बर्बाद करायला निघालाय तो. आता त्याला क्षमा नाही, त्याला शोधून काढा, त्याच्यावर गुन्हा दाखल करा आणि त्याला कठोरात कठोर शिक्षा करा. तुम्ही काळजी करू नका, शांत राहा. आम्ही तुषारला शोधून काढतो आणि त्याच्यावर खटला भरतो. त्याला नक्की शिक्षा होईल. येतो मी. अरे तुषार, तुषार, अरे कधीपासूनचा शोधतोय बाबा. बरं झालं भेटलास तू. काय झालं ओरडायला? कुठं आग बिग लागली का काय? अरे आग नाही लागली, पण तुझ्या आयुष्याचा होरपळ होणार आहे निश्चित. का? असं काय झालंय? अरे तुझ्या घरच्यांना सगळं काय कळालं. तू चोरी केलीस ना घरी. घरच्यांनाच कळलं ना, कळू दे. अरे कधी ना कधी कळणारच होतं ते. अरे एवढंच नाही तर तुझ्या बाबा आता पोलिसात तक्रार करायला गेलेत. शिपाई आता तुझ्या मागे पकडायला येतीलच. काय? हो, बाबांनी पोलिसात तक्रार केली आणि शिपाई मला पकडणार? चल निघतो मी, येतो. थांब थांब. याला वाऱ्यावर सोडून चालायचं नाही. आता आम्हालाच त्याच्या मदतीस जायला हवं. कुठे आलोय मी? कोणतं गाव आहे? इथे ना कोणी ओळखीचं ना पाळखीचं. कुठे जाऊ आता? ये तुषार, ये. म्हणजे तुम्ही मला ओळखता? मी सगळ्यांना ओळखतो, अगदी अंतर्बाह्य ओळखतो, पण मलाच कोणी ओळखत नाही. लोकांना तुम्हाला ओळखता येत नाही म्हणजे असं का? मी वेगवेगळ्या प्रकारची सोंग घेतो ना, म्हणून. माझं नाव अवधूत. मी बहुरूपी आहे, सोंगाड्या. जशी जमेल तशी त्या त्यावेळी मी वेगवेगळी सोंग घेतो. बरं, माझं वर्णन पुरे. तुझ्याबद्दल बोलू. तू खूप दमलायस. हो, पण मला कसं कळलं? मला हे सुद्धा कळलंय की तू शिपायांपासून दूर पळत पळत इथे आलायस. तू अगदी योग्य ठिकाणी आलायस. ते कसं काय? सांगतो. तू आता कुठे आलायस? देऊळ. हे परमेश्वराचं निवासस्थान असतं. प्रत्येक मनुष्य थकून भागून शेवटी त्या परमेश्वराच्या चरणाशी लीन होतो. असू दे. तू आधी जाऊन विहिरीवर हातपाय धुवून ये, मग तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतो.
बसलो. थोड्या वेळापूर्वी हे लग्न घर होतं आणि आता हे कसलं संकट कोसळलंय घरावर. अगं, कसलं संकट? ही सगळी आपल्या चिरंजीवांच्या कर्माची फळं आहेत. ती आपण भोगतोय. पण तोही आता असा सुटणार नाही. त्याच्या विरुद्ध पोलिसात तक्रार नोंदवून आलोय मी. काय केलं तुम्ही? आपल्या मुलाविरुद्ध तुम्ही पोलिसात तक्रार केली? अगं, तो तुझा मुलगा नाहीये, 7 जन्माचा वैरी आहे. अगं, त्याच्यामुळे हे लग्न मोडलं आणि तरी तू त्याचा असा विचार करतेस. आता आपल्या पोरीचं काय होणार? ए दादा पैसा दे ना मला, 3 दिवस भूक लागली दादा, पैसे दे ना मला. तू तर सेट रे, तुला कशाच्या पैशाची गरज? हा, तू काय गरीब आहे का? चल हट. ए दादा पैसे दे ना मला, दे दादा. अवधूत, ह्या माणसाची अशी दशा का? त्याला कोणी भीकही देत नाही आणि येता जाता त्याला शेठजी का म्हणतात? अरे त्याच्या स्वतःच्या कर्माचीच फळं भोगतोय तो. एकेकाळी हा मनुष्य गर्भश्रीमंतीत लोळत होता, पण त्याला अवदसा आठवली. दारूचं व्यसन लागलं, जुगाराचा नाद लागला. त्यात सगळा पैसा अडका, घरदार सगळं सगळं गमावून बसला तो. म्हणून त्याला लोक शेटजी शेटजी म्हणतायत. काय रे, काय पाहतोयस? घाबरलास? भविष्याला? नाही, मी कुठे घाबरलोय? मी नाही घाबरलो. अरे, जो माणूस गैरकृत्य करतो ना, त्यांनी ह्या गोष्टींना घाबरायलाच हवं. त्याचे जे परिणाम असतात ना, ते हे असे असतात. त्याला पर्याय नसतो. हे भोग भोगावेच लागतात मग. अरे, व्यसनामध्ये जीवनाचा आनंद शोधायला लागलं की आणखीन काही होत नाही रे. ह्या लोकांनी ना जीवनाचा खरा आनंद कशात असतो ते त्यानं उमगलेलंच नसतं कधी. मग आयुष्याचा खरा आनंद कशात असतो? पाहायचंय तुला? चल दाखवतो. जीवनाचा खरा आनंद कशात असतो ना, पाहाच तू आता. चल माझ्या बरोबर. ठरलेलं लग्न मोडलं. 4 लोकांमध्ये भबरा झाला. बदनामीचा टिळा आपल्या माथी लागलाय हो. आता कोण करणार तिच्याशी लग्न? तिचं लग्न होणं कठीण आहे म्हणून. अगं, तो आपल्या राशीला लागलेला तुषार नावाचा दुष्टग्रह आहे ना, त्याची करामत आहे ही सगळी. स्वामी, हे काय झालं हो? अहो, तुम्ही असताना हे सगळं कसं घडलं? अहो, त्याच्या कर्माची फळं आम्हाला का भोगावी लागतायत? स्वामींचे जे मनात आहे तेच होणार. त्याच्या कृतीची शिक्षा आम्ही का भोगायची? हे बघ, तूही आता रडू नकोस. मलाही हे भगवत नाही. आपली मुलगी किती धीराची आहे बघ. नाहीतर तो कार्टा आपल्या घराण्यावर लागलेला कलंक आहे. कधीच सुधारणार नाही. तो सुधारण्याची आशाच मी सोडून दिलेली आहे. आणि स्वामी काय सांगतात की आशा कधी सोडायची नाही. आशेवरच सगळं जग जगतं. खरंय. हा अवलक्षणी कार्टा जन्माला घातला हेच विसरायचंय मला. आता आपली मुलगी हीच आपली ठेव आहे. तिच्याकडे पाहूनच सगळं आयुष्य काढायचंय आपल्याला. आपल्याला कुणी मुलगा होता हे तुम्ही देखील विसरलेलंच बरं. काय मित्रा, भूक लागली? खरंच खूप भूक लागली. मेहनत कर, कष्टाची भाकरी खा. ती तिकडे समोर आमराई दिसते ना, तिकडे मोलमजुरी कर जा. मी आमराईत मोलमजुरी करू? हात आहेत, पाय आहेत, चांगला धडधाकट आहेस. फिर मेहनत करने से डरते हो क्या? जाओ जाओ जाओ, मेहनत कर.
जा त्या आमराईत मोलमजुरी कर आणि कष्टाची भाकर खा. बघ कशी गोड लागते. जा जा. काय रे, भरलं का पोट? हो, नुसतं पोटच नाही भरलं तर मनही भरल्यासारखं वाटतंय. एक वेगळाच आनंद मिळतोय. आनंद, ही तृप्ती, हे समाधान कष्टाच्या कमाईच्या भाकरीच आहे. आजवर मिळालं होतं का असं समाधान कधी? तुषार, काय झालं? दारू प्याविषयी वाटते? हो, म्हणजे आज शेतात खूप काम केलं ना, अंग कसं मोडून गेले. थोडी घेतली तर बरं वाटेल. हे घे, पी. अहो, हे तर दूध आहे. पीते. दारू ही मनावर क्षणिक गुंगी आणते, शरीराचं नुकसान करते. दूध शरीराला बळकटी देते. पीते. तुला दूध प्यायची सवय नाही, सवयी हळूहळू बदलतात. म्हणून हे दूध तू दारू समजून पी. येईल तुला झोप. पी. आता शांत झोपी जा. तुषार, चल, तुला आता या शेतात धान्य पेरायचं. तुला ठाऊक आहे, आपण शेतात जे पेरतो तेच उगवतं. गहू पेरला, गहू उगवेल. ज्वारी पेरली, ज्वारी उगवेल. चांगलं पेरलं तर चांगलं उगवेल. वाईट पेरलं तर वाईटच उगवेल. दुसरं एक सांगतो, शेतकरी हा बैलाच्या मदतीने हे शेत नांगरतो, कष्ट करतो. स्वतःचे श्रम आणि बैलाच्या मदतीने शेतात धान्याचा मळा फुलवतो, सोनं पिकवतो जमिनीतून. मनुष्याचंही तसंच आहे. मनुष्यातला जीव, त्याचा आत्मा आणि परमेश्वरातलं शिवतत्व यांचा संयोग झाला की भक्तीचा मळा फुलतो. त्या भक्तीच्या रंगात रंगून जाणं हे अवर्णनीय असतं. खरंच अवधूत, तुम्ही बोलायला लागलात ना की असं वाटतं ऐकतच राहावं. पण आता आपण काम करता करता बोलूया. हो. चला, नांगरायला लागूया. हळूहळू, आस्ते आस्ते. घे, पाणी पी, पाणी पी. ठसका लागला वाटतं. जेवताना मला ठसका लागला की आई लगेचच पाणी द्यायची. नुसता ठसका लागला तरी जीव घाबरा घोबरा व्हायचा तिचा. अरे, आई वडिलांच्या प्रेमाची सर जगातल्या कुठच्याही वस्तूला नसते. एक वेळ पुत्र कुपुत्र होऊ शकतो, पण आई वडील आपल्या मुलांशी कधीही वाईट वागू शकत नाहीत. मग माझे वडील माझ्याशी का वागले असे? त्यांनी माझी पोलिसात तक्रार केली, म्हणूनच मला असं वनवाशासारखं राहायला लागतंय.
तुझे वडील तुझ्याशी असं विनाकारण वागले? नाही म्हणजे तसा मी तू स्वतःच्याच घरात चोरी केलीस. अरे स्वतःच्या जमिनीचे कागदपत्र घरातून चोरलेस आणि ते सावकाराला दिलेस. तुझ्या बाई तुझ्या घरातल्यांना काय काय भोगावं लागलं याची कल्पना आहे तुला? किलीचं शिक्षण घ्यायला गेलास मारे, आणि तिकडे मित्रांच्या संगतीने दारूचं व्यसन जडवून घेतलं स्वतःला. दारूच्या व्यसनापायी मग चोऱ्या करायला लागला. अरे तुझी बहीण जी तुला वेळोवेळी पाठीशी घालत होती, तिच्या लग्नाचे दागिने चोरलेस तू. अरे तिच्या आयुष्याचा नाश केलास तू. तू तू हा असा आहेस हे तिच्या सासरच्यांना कळलं म्हणून त्यांनी ठरलेलं लग्न मोडलं. तनूचं लग्न मोडलं? हो, तनूचं लग्न मोडलं. अरे ज्या आई वडिलांनी तुझ्यावर इतकं प्रेम केलं, ज्या बहिणींनी तुझ्यावर इतकं प्रेम केलं, त्यांना बदल्यात तू काय दिलंस? चौर्या, दारूचं व्यसन, त्याच्यात सुख शोधत बसलास तू. अरे आई वडिलांच्या प्रती तुझं जे काही कर्तव्य होतं ते कधीतरी तू निभावलंस. अरे कर्तव्य पूर्तीत किती आनंद असतो तो कधी अनुभवलायस तू? अवधूत, असा विचार कधीच नाही केला मी. सतत आई वडिलांना त्रास दिला, मुलगा म्हणून, भाऊ म्हणून सतत नालायक ठरलो मी. पण वाल्याचाही वाल्मिकी होऊ शकतो, तसाच नालायकाचाही लायक मनुष्य होऊ शकतो. हे शक्य आहे? हो, का शक्य नाही? आजवर तुझ्या पायी तुझ्या घरच्यांनी जे 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 म्हणून गमावलंय ते ते सगळं तू प्रयत्नपूर्वक त्यांना पुन्हा मिळवून दे. पण हे कसं होईल? होईल, होईल शक्य. तू प्रयत्न तर कर. सावकार, निदान माझं ऐकून तरी घ्या. काय ऐकायचं मी तुमचं? मी या जागेचा मालक आहे. ही जागा तुम्ही बळजबरीने ताब्यात घेतली आहे. बळजबरी नाही, विकत घेतली मी जागा. तुमच्या मुलाला पैसे मोजलेत, पैसे. चाल नाही येत ना, नाहीतर माझी माणसं धक्के मारून बाहेर काढतील तुम्हाला. अहो पण चला म्हणलं ना तुम्हाला. सावकाराच्या ताब्यातून गुरुकुलाची जमीन सोडवलीच पाहिजे आणि तनूचं मोडलेलं लग्न जुळवता आलं पाहिजे, तरच बाबांचं मन जिंकता येईल. पण हे काम सोपं नाही. मला जमेल हे? जमेल, नक्की जमेल. मग आता काय करायचं? प्रयत्न कर, मी तुझ्या सोबत आहे. नक्कीच मला हे जमेल आणि बाबांसाठी मला हे केलंच पाहिजे. इथं माझ्या समोर यायची हिंमत कशी झाली तुझी? बाबा, मी इथं तुमची माफी मागायला आलोय. रे नालायका, आमच्या आयुष्याची वाताहत केलीस आणि आता माफी मागायला आलायस? चल तोंड काळा कर बघू इथून. बाबा, मी आता सुधारलोय. शपथ, मी यापुढे वाईट नाही वागणार. पुरे रे तुझी नाटकं. आणि हे बघ, खोट्या शपथा घेऊ नकोस. अहो, तो काय बोलतो ते तरी ऐकून घ्या. त्याला खरंच पश्चाताप झालेला दिसतोय. अहो, कसला पश्चात्ताप आणि काय? त्याने एवढे दिवे लावले, आपल्याला जिवंतपणी मरण यातना भोगायला लावल्या, आणि तरीही आपण जिवंत आहोत हे पाहवत नसेल त्याला काय? अरे, आमच्या तोंडाला काळोखी फासली, तेवढं पुरं नाही झालं का रे? श्रीधर पंत, मी अवधूत. गेले कित्येक दिवस तुषार माझ्या बरोबरच आहे. एवढ्या दिवसात त्यांनी दारूच्या थेंबालाही स्पर्श केलेला नाही. जुगाराच्याही वाटेला तो गेलेला नाही. त्याला त्याच्या चुका पुरत्या उमगले. पश्चात्तापाच्या अग्नीत त्याच्यातलं हीण जळून गेलंय. ताऊन सुलाखून पावन झालाय तो.
आपल्या चुकाही कबूल करतोय. त्या चुका तुम्ही माफ कराव्यात, पोटात घालाव्यात आणि त्याला घरात घ्यावं म्हणून विनंती करतोय. त्याला क्षमा करा. आई वडिलांनी मुलांच्या चुका पोटात घालणं यातच त्यांचं मोठेपण असतं. तुमचा मुलगा वेळीच परत आलाय. त्याला प्रेमानं कवटाळा. त्याच्यावर तुमच्या मायेचा वर्षाव करा. आपला म्हणा त्याला. आजवर तेच करत आलो हो आम्ही, पण यानं त्याच चुका वारंवार परत परत करून आमचा विश्वास गमावलाय. आता बाबा, माझ्यामुळे गेलं ते सगळं परत मिळवेन. माझी साथ द्या. नाही नाही नाही, माझा तुझ्यावर आता काडी इतकाही विश्वास राहिलेला नाही. बाबा, माझ्यामुळे जे जे गेलं ते सगळं परत मिळवेन. मगच तुम्हाला तोंड दाखवेन. अहो अवधूत, मला खूप भीती वाटते हो घरी जायला. अरे वेडा की खुळा तू. अरे ज्यावेळी तू स्खलनशील होतास, आयुष्यात चुका करत होतास, अनंत अपराध करत होतास, त्यावेळी कोणाची तमा बाळगली नाहीस, बिडमुरवत बाळगली नाहीस. आता तुझ्यात आमूलाग्र परिवर्तन झालंय. आयुष्यातलं सत्य, शिव, सुंदर तुला पुरतं उमगलंय. आता घरच्यांसमोर जायलाच घाबरतोयस. मला माझीच लाज वाटते. खूप दुष्टपणाने वागलो मी सगळ्यांशी. वडीलधाऱ्यांना कधीच मान दिला नाही. त्यांच्याशी प्रेमानं वागलो नाही. आता ते मला स्वीकारतील? होय, स्वीकारतील. नक्की स्वीकारतील. अरे कसं असतं, 10 वासरांमध्ये एखादं वाण खोडकर वासरू असतं. म्हणून काय गाय त्याला आपल्या वात्सल्यापासून दूर सारत नाही. त्याला पाहूनही तिला पाना फुटतोच. घरचे तुला अगदी सहर्ष आनंदाने स्वीकारतील. पण तुम्ही? मी अरे मी सदैव तुझ्या बरोबर असेन. जळी स्थळी काष्टी पाषाणी यत्र तत्र सर्वत्र सगळीकडे भरून उरलोय. मला फक्त निर्मळ मनाने, सच्च्या मनाने साथ दे. मी सदैव तुझ्या सोबत असेन. येतो. अरे एवढं झाल्यावरही तू परत आलास इथे? चल तोंड काळा कर बघू इथून. बाबा, मला मान्य आहे माझी चूक झाली आहे. त्याचं हवं ते प्रायश्चित्त घ्यायची माझी तयारी आहे. पण मी काय म्हणतो ते ऐकून तर घ्या. अहो, तो काय बोलतो ते तरी ऐकून घ्या. खरंच त्याला पश्चाताप झालाय. बाबा, मी गुरुकुलाची कागदपत्र सावकाराकडून परत आणली आहेत. अरे जागा काय जागा? आज ना उद्या कष्ट करून परत मिळवली असती ती मी. पण लेकीचं लग्न मोडलं त्याचं काय? या कारणासाठी मी तुला कधीही माफ करू शकत नाही. बाबा, मी त्याचीही व्यवस्था केली. आपल्या तनूसाठी मी एक चांगला मुलगा पाहिलाय. माधव, माधव इकडे. बाबा, हाही एक स्वामी भक्तच आहे. याचं आणि आपल्या तनूचं लग्न लावून द्यायचं ठरवलंय मी. अहो, त्याच्या आईबाबांचीही संमती आहे याला. त्यांची कसलीही तक्रार नाही. बघा, सगळं कसं छान झालं ना. मी तनूलाच हाका मारते. मला नाही वाटत तिला सांगायची काही गरज आहे. मला वाटतं तिने दारा आडून सगळं ऐकलंय. काय ग तनू? लाजते. खरं सांगू तुषार, तू बदललायस यावर माझा अजूनही विश्वास बसत नाहीये. तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल. तुम्हाला विश्वास ठेवावाच लागेल. श्रीधर गेले कित्येक दिवस हा माझ्या बरोबरच आहे. आता तो पूर्णपणे सुधारला. मी अवधूत बनून बहुरूप्याच्या वेशात त्याच्या मदतीसाठी आलो.
त्याला त्याच्या चुका त्याच्या डोळ्यात अंजन घालून दाखवून दिल्या आहेत. आता त्याला सन्मार्गाचा पुरता उलगडा झालेला आहे. मला माफ करा स्वामी. इतके दिवस तुमचा सहवास मला लाभला. वर्षानुवर्ष तुमची तसबीर आमच्या घरात होती. पण मी तुम्हाला ओळखू शकलो नाही. मला माफ करा. असू दे असू दे. आमचे बरेचसे भक्त हीच चूक करतात. आमच्या प्रतिमेच्या प्रतिकात्मक रूपात अडकून पडतात. पण आम्ही आमच्या सच्च्या भक्तांसाठी कुठच्याही रूपात येऊन त्याला मदत करतो. सद्वर्तन आणि सदाचारातूनच आमच्या भक्तीचाही मार्ग जातो, हे लक्षात असू देत. या पुढील आयुष्यात या चुका पुन्हा म्हणून करायच्या नाहीत. येऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. माया, गरीब आणि श्रीमंत यातील भेद मिटवणारी गोष्ट कोणती? गरीब आणि श्रीमंत? स्वामी, हा भेद कसा मिटेल? तो कायमच राहणार. हा भेद मिटणं केवळ अशक्य. नाही बाळ्या, अशक्य नाही. गरीब आणि श्रीमंत यातला भेद मिटवते ती मैत्री. भगवान श्रीकृष्ण द्वारकेचा राजा, गर्भ श्रीमंत, आणि आपला सुदामा त्याच्या बिचाऱ्याच्या घरी 18 विश्व दारिद्र्य. पण ही परिस्थिती त्या दोघांच्या मैत्रीच्या आड नाही आली. दोघांची मैत्री अजरामर झाली. दोघांमधलं मैत्री बंधन अतूट अभेद्य राहिलं. जशी बासरी आणि सूर दोघे एकमेकांपासून कधीही विलग होऊ शकत नाही. खरंच स्वामी, हा विचारच केला नव्हता मी. पण स्वामी, ही तर जुनी पुराण काळातली गोष्ट झाली. आजच्या कलियुगात अशी मैत्री पाहायला मिळत नाही. मला तर वाटतं ही अशक्य गोष्ट आहे. मैत्री ही स्वार्थावर नव्हे तर अकृत्रिम अशा प्रेमावर आधारलेली असते. आणि आता असं पाहायला मिळणं अशक्य कोटीतली गोष्ट आहे. नाही बाळ्या, अशक्य नाही. श्रीकृष्ण सुदाम्याच्या मैत्रीसारखं घट्ट मैत्री बंधन असलेली जोडी आमच्या नजरेसमोर आहे. श्रीपाद आणि सदा. दोघांना पाहिलं ना की अगदी श्रीकृष्ण सुदाम्याची आठवण येते. सदा, हात मागे, हात मागे. काय गाई, एक तरी लाडू घेऊ दे ना. तुझ्यासाठी नाही आहे ते. मग कोणासाठी आहेत? मी तुझा एकुलता एक मुलगा आहे ना. दुसऱ्या कोणासाठी असणार आहेत लाडू? जसा काही तुला ठाऊकच नाही. अगदी पहिल्या प्रतीचा लबाड आहेस तू. माहितीये तुझ्या त्या लाडक्या श्रीपादसाठी बनवलेस ते. अगं पण एक लाडू मला दिला तर काय कमी पडणार आहे का? आणि तसंही तुझे लाडू इतके रुचकर चविष्ट असतात. मला जरा चव बघू दे ना, म्हणजे मी तुला सांगतो नेहमी सारखे झालेत की नाही ते. बरं बरं, उगाच लाडी गोडी लावू नकोस. मागच्याच तुझ्यासाठी केलं ते की नाही, आता त्याच्यासाठी. हा, आता त्याने तुला दिले तर माझी काही हरकत नाही. हे मात्र बरं आहे तुझं. म्हणजे मुलगा मी तुझा आणि लाड तू त्याचे जास्त करतेस. मग आहेच मी लाडका. सदा, तुझा मित्र मी नंतर आहे, पण आधी आईंचा मुलगा आहे आणि तुझ्यापेक्षा वयाने मोठा आहे, तुझ्या मोठ्या भावासारखा. त्यामुळे माझा आदर करायचा. काय? अच्छा, आदर. आणि मी तुझा. ये तुला आदर करायला शिकवतो. ये. अरे भांडताय कसले? अरे तुम्ही मित्र आहात ना एकमेकांचे. अगदी पाठीला पाठ लावून आलेल्या भावांसारखे. मग नाही, भांडत नाहीये. आमच्या मैत्रीतलं प्रेम आहे. हो,
माहिती आहे तुमचं प्रेम, पण या प्रेमाला कोणाचीही दृष्ट लागता कामा नये. हां. स्वामींच्या कृपेने तुमचं हे प्रेम असंच अबाधित राहू दे. हे घे लाडू दे. आई अगं आई, हा लाडू बघून कोणाच्या तरी तोंडाला पाणी सुटलंय. पण हा लाडू मी एकटाच खाणार आहे, अख्खाच्या अख्खा. घे घे. आई, ह्याला घास भरवल्याशिवाय मला लाडू गोड लागणार आहे का? मला माहिती होतं मला भरवल्याशी तू खाणार नाहीस. हे तुमचं दोघांमधलं प्रेम पाहिलं की मन अगदी कसं भरून येतं. अरे श्रीपाद, तू एवढ्या श्रीमंत घराण्यातला, पण आमच्या गरिबा घरचे लाडू तुला फार आवडतात. असे लाडू कुठेही मिळत नाहीत, कारण ह्या लाडूंमध्ये आईची माया आणि भावाचं प्रेम आहे. स्वामींच्या कृपेने तुमची मैत्री ही अशीच अबाधित राहू दे. सदा, अरे काय हे? हा? अरे तोंडाला लाडू पण तसाच. आता हे पण मीच करायचं का सदा? त्यासाठी मी आहे ना. मी असं खूप लहानपणापासून ह्याच्यासाठी काय बी करायला तयार आहे आणि कायम राहील. काय रे सदा? आई नकोय. तू काय करतेस इथे? अरे तुझीच वाट बघतीये. हे बघ, आम्ही स्वामींकडे चाललोय, आमची वाट अडवू नकोस. अरे मी तुझ्यासाठी काहीतरी आणलंय, आधी ते घे आणि मग जा. हे बघ, मला नकोय. ठीक आहे, मग मी इथं अशीच उभी राहीन. काय चालवलंयस तू? सदा, अरे हा रानमेवा मी तुझ्यासाठीच आणलाय. ह्यातला प्रत्येक जांभूळ इतका गोड आहे, मी स्वतः चाखून बघितलाय. धर, खाऊन बघ की. हे घे, खाऊन नकोय. बघ की. मला नकोय. अरे घे ना, मला नकोय. एक तरी खा. तुला एकदा सांगितलं नकोय मला. अरे असं काय करतोस? अरे लहानपणापासून तुझ्यासाठी रानमेवा आणत आले मी, तेव्हा तर चांगलं खायचंस, आणि आजच काय झालं? हे बघ, आता आपण लहान राहिलो नाही, आता आपण मोठे झालो, आणि आता मला तुझ्याकडून काही नकोय. मला नाही आवडत तू असं वागलेलं. अरे म्हणून काय झालं? लहानपणी मी तुझी मैत्रीण होते, आता लग्न होणार आहे माझं तुझ्याशी. काय? हे काय बोलतेस तू? तुला कळत नाही वय? माझं प्रेम आहे तुझ्यावर. आता अरे माझं लगीन बी तुझ्याशीच होणार आहे. पण मला तुझ्याशी लग्न करायचं नाहीये. पण का? हे बघ, तू माझ्यासाठी शेजारीनेस आणि कायम शेजारीनच राहणार आहेस, आणि उगाच भलते स्वप्न बघू नकोस. चल रे. या, आम्ही तुमचीच वाट पाहत होतो. बाळ्या, आले बरं का कृष्ण सुदामा? स्वामी, कोणाबद्दल बोलताय तुम्ही? अरे तुमच्याबद्दलच. मैत्री म्हटली की श्रीकृष्ण सुदाम्यानंतर तुम्ही दोघे. अगदी लहानपणीपासून पाहतोय तुम्हाला. दोघांची मैत्री अगदी दिवसेंदिवस वृद्धिंगत होत जाते. अरे तुम्हा दोघांना असं हसत खेळत एकत्र येताना पाहिलं ना, की आनंद होता आम्हाला. म्हणून आम्ही तुमची वाट पाहत असतो. काय स्वामी, आपण आमची वाट पाहताय असं बोलून आम्हाला का लाजवत आहे स्वामी? होय स्वामी, आमचं नशीब आहे की आम्हाला तुमचं दर्शन घडतं. स्वामी, तुमच्या आशीर्वादामुळेच आमची मैत्री अजूनही घट्ट आहे आणि राहील. ही मैत्री अशीच ठेवा. आमचा आशीर्वाद आहेच रे, पण त्याही पेक्षा महत्वाचं एकमेकांवरील विश्वास. अरे हे मैत्रीचं नातं जर टिकवून ठेवायचं असेल ना, तर याला विश्वासाचा आधार भक्कम हवा. काय राहील ना लक्षात?
होय स्वामी. स्वामी तुमच्यासाठी लाडू आणलेत. बाळ्या तुला स्वामी असे लाडू रोज खायला मिळाले तर माझी हरकत नाही. तुम्हा दोघांकडून असे लाडू रोज खायला मिळत. अगं तू इथे वय मी माळ्यात बघतोय तू. अगे सखू माझ्या एकुलत्या एक बहिणीच्या डोळ्यात पाणी. हे बघ बाय, मी दुसरं काय पण बघू शकतो पण तुझ्या डोळ्यात पाणी नाही बघू शकत. तुझ्या डोळ्यात पाणी आलं की माझ्या काळजाचं पाणी होतंय. काय झालं दादा, सगळं संपलं रे. कशाबद्दल बोलतोय तू? काय संपलं? दादा, आजवर मी जी स्वप्न पाहिली ती सगळी धुळीला मिळाली रे. सदानं माझ्याशी लगीन करायला नकार दिलाय. त्याच्या एवढंच होय? मला वाटलं आ बाळ कोसळलं का काय. इथं माझा जीव जायला लागलाय आणि तुला मस्करी सुचते वय. अगं बाय, चेष्टा केली त्याने तुझी. नाही रे दादा, तो माझ्याशी लय फटकून वागतो बघ. अरे त्याच्यासाठी मी रानमेवा बी आणला होता पण त्याने त्याला हात बी लावला नाही बघ. नको काळजी करू. अगं ज्या नंबर तुझ्या हातची झुणका भाकरच खायची त्याला. म्हणजे अगं तुझा यो भाऊ आहे ना, मी करून देईन तुझं लगीन त्याच्याशी. अगं बाय, मी समजवतो त्याला. तो काय मला नाही म्हणायचा नाही. जर त्याने माझ्याशी लगीन केलं नाही तर मी विहिरीत उडी मारून जीव देईन. इडी काय तू काय बाय बडबडू नको. आणि तुझ्या बिगर मी कसं जागायचं? हे बघ सगळं ठीक होईल. मी आत्ता जातो त्या साधाकडं, त्याच्याशी बोलतो, समजावतो त्याला. तू पहिली घरला जा, मी आलो. दादा जरी शहानिशा करायला गेला असला तरी मला बी सदाला विचारलंच पाहिजे की माझ्याशी लग्न करायला तयार आहेस का नाही. नाहीतर मी अरे आली का जोडगोळी? अरे सदा ये आता. आणि काय ग आली का म्हणजे येणारच. अगं न्याहारी हा काय नाही, मी म्हंटल की न्याहारी सदाच्या घरी आणि जेवण आपल्या घरी असा लिखित नियम आहे ना. हो. हा अरे हो, पण उद्यापासून हा नियम बदलणार. म्हणजे उद्यापासून जेवण आणि न्याहारी दोन्ही सदाच्याच घरी होणार. पण असं का? आणि हे कधी ठरलं? आत्ताच ठरलं. पण मी करेन ना जेवण. नको नको, उगाच तुला कशाला त्रास. त्यात त्रास कसला दादा? उलट मला आवडतं ते. आवडतं ना? अच्छा. अगं पण मग उद्यापासून तुझ्या आवडीचंच काम करायचंय तुला. म्हणजे उद्यापासून आम्ही सदाकडेच जेवणार आहोत. अरे नक्की काय म्हणायचंय तुला? अरे उद्यापासून गौरी तुझ्याकडे जेवण करणार. गौरी माझ्या घरी? अरे हो, लग्न झाल्यानंतर गौरी तुझ्याकडेच राहायला येणार की नाही? लग्न? अरे हो, लग्न झाल्यानंतर ती माझ्या घरी जेवण करणार. पण सदा, अरे अजून किती दिवस लपवणार आहात? माझ्यापासून आणि तुमच्यापासून सुद्धा प्रेम करताना एकमेकांवर करताना. गौरी, प्रेम करतेस ना सदावर? मग आता होऊन जाऊन दे शुभमंगल सावधान. सदा हात दे. दे रे. अरे हा, आता तुमचं लग्न होणार आहे. तुमचं नातं बदलणार आहे.
एकमेकांचे नवरा बायको होणार आहात. त्यामुळे आता एकमेकांशी नीट वागायचं. काय हे काय ऐकते मी? सदा गौरी संकट लगीन करणार, मग माझ्या जगण्याला काय अर्थ आहे?